नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित यातील अभ्यास 3.3 या सराव संचाचा अभ्यास करणार आहोत. 3.3 या सराव संचामध्ये आपल्याला बघता येईल की आपल्याला काय अभ्यास आहे. खालील संख्यांची घनमुळे काढा असा आपल्याला अभ्यास दिलेला आहे इन मॅथमॅटिक्स. आता घनमुळे काढत असताना आपल्याला इथं काही त्यांनी सोडून दिलेले आहेत बघा. फाइंड द क्यूब रूट ऑफ 216 216चं घनमूळ काढा असं सांगितलेलं आहे. फर्स्ट फाइंड द प्राइम फॅक्टर ऑफ 216. सगळ्यात बेसिक गोष्ट आपल्याला हा भाग लक्षात घ्यायचा आहे की हाऊ टू फाइंड द प्राइम फॅक्टर म्हणजे मूळ अवयव कसे आपल्याला काढायचे असतात. आपण याला हायलाइट करू बघा. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला प्राइम फॅक्टर काढायचे असतात. म्हणजे प्राइम फॅक्टर म्हणजे कसे काढता येतात. आपल्याला घनमूळ काढायचं हे ठीक आहे इथपर्यंत, पण प्राइम फॅक्टर आपल्या बऱ्याच जणांना माहित नसतात ते कसे काढायचे. तर आपण तो भाग प्राइम फॅक्टरचाच भाग घेऊया जेणेकरून आपल्याला लक्षात घेता येईल की आपल्याला आवश्यक आहे काही गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक आहे त्या आवश्यक बघा. आपल्याला काही कसोट्या माहित असणं आवश्यक आहे. आता त्यातल्या कुठल्या कसोट्या जास्त गरजेच्या आहेत किंवा माहित पाहिजेत आपल्याला, तर ते आपण कसोट्या बघूया. पहिली कसोटी आपल्याला 2ची कसोटी म्हणजे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 म्हणजे 2 न कुठल्या संख्येला भाग जाईल, कुठल्या संख्यांना भाग जाणार आहे. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 2ची कसोटी. आता कसोटी याचा अर्थच आपण काय समजून घ्यायचं की 2 न कोणत्या संख्येला भाग जात असतो तर ती म्हणजे कसोटी असते. जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल बघा. एक तर काय असलं पाहिजे, संख्येच्या एकक स्थानी 0 असलं तरी चालतंय, 2 असलं तरी चालतंय, 4 असलं तरी चालतंय, 6 असलं तर चालतंय किंवा 8 असलं तर चालतंय. ह्यापैकी कुठला जरी एखादा अंक असेल तर 100% त्या संख्येला 2 न निश्चेष भाग जात असतो. आता व्याख्येतील प्रत्येक गोष्ट आपण समजून घेऊया बघा. संख्येच्या एकक स्थानी असं म्हणलेलं आहे. एकक स्थान आपल्याला काय माहित असतं, कुठलं असतं. आपल्या 1, 2, 3 अशी संख्या समजा आहे तर आपल्याला काय करायचं बघा, ह्याचा एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. आता सगळ्यांना माहित असणार आहे, तरी पण आपण एकदा रिवाइज करतोय कारण ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या लहान लहान गोष्टी जर आपल्याला नाहीत लक्षात आल्या व्याख्यातल्या तर व्याख्या लक्षात येत नाही. व्याख्या काय सांगते बघा, जर संख्येच्या आता 1, 2, 3 ही कशी संख्या आहे, जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल, एकच अंक अपेक्षित आहे, यापैकी एखादा अंक असेल तर मग कुठं असेल अपेक्षित, तर एकक स्थानी. मग आता इथलं एकक स्थान कोणतं आहे बघा, तर 3 हे एकक स्थानी आहे. आपल्याला स्थानिक किंमत किंवा ह्या गोष्टी माहित आहेत, तरी पण आपण एकदा रिवाइज करतो. 3 हे एकक स्थानी आहे. आपल्याला लक्षात घेता येईल ही 3 ही एकक स्थानी आहे. आपण आणखीन एकदा बघूया बघा. आपण जर लिहिलं 1, 2, 3 तर इथं आपल्याला काय लक्षात घेता येईल, 3 ही एकक स्थानची संख्या आहे. आपल्याला जर दाखवा म्हणलं बाण करून तर आपल्याला ते दाखवता येईल बाण करून. 3 ही एकक स्थानची संख्या आहे. म्हणजे आपण हा पहिला मुद्दा बघितला. जर संख्येच्या एकक स्थानी म्हणजे एकक स्थानी ह्या 3च्या जागी काय असलं पाहिजे, 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला 2 ने निश्शेष, हा सुद्धा शब्दाचा आपल्याला अर्थ लक्षात आला पाहिजे. निश्शेष याचा अर्थ ज्यावेळेस आपण भाग घालवणार आहोत त्यावेळेस बाकी निश्शेष राहिली पाहिजे. म्हणजे निश्शेष म्हणजे काहीही शिल्लक राहिली नाही पाहिजे. म्हणजे बाकी किती आली पाहिजे, 0 बाकी आली पाहिजे. जर समजा आपण ह्या 123 ला जर भाग घालवला 2 न तर बाकी आता येते का बघा, 0 तर नाही येणार. हे उत्तर कसं येणार आहे, बाकी त्याची 1 शिल्लक राहणार आहे. म्हणजे इथं निश्चेष राहणार नाही. म्हणून इथं संख्येचे एकक स्थानी आहे का 2, 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक नाही. म्हणून 123 ला 2 ने निश्चेष भाग जात नाही, हे आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे ह्या व्याख्येमध्ये आपल्याला काय काय महत्वाचं बघायला मिळालं. एकक स्थान हा भाग लक्षात आला. 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असणं हे हा भाग महत्वाचा आहे. अशा संख्येला निश्चेष, त्याच वेळेस 2 न निश्चेष भाग जातो. निश्चेष या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तिथं बाकी शिल्लक राहणार नाही. म्हणजे जर आपण समजा पुढचा अंक घेऊया 1, 2, 3, 4, याला मात्र आपल्याला असं बघितलं की लक्षात यायला पाहिजे की ह्याला 2 न भाग जातोय. का 2 न भाग जातोय याला, आपल्याला काय माहित आहे इथं एकक स्थानी किती आहे, 4 आहे. जर एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा कुठला जरी अंक असले तर त्याला 2 न निश्चित भाग जात असतो. म्हणजे असं जर संख्या असेल तर त्याला आपण कशाने भाग घालवणार आहे, पुन्हा 2 न भाग घालवणार आहे मूळ अवयव काढण्यासाठी. आपल्याला त्यासाठीच कसोट्या माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा भाग बघूया. मित्रांनो आपण आता 3 ची कसोटी बघूया. काय सांगितलेलं बघा 3 ची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. म्हणजे आपल्याला आता ह्या व्याख्येत अजून काय काय समजून घ्यायचंय बघा. आपण अतिशय बेस पासून सुरुवात करतोय, अतिशय
खोलापासून सुरुवात करतोय. जरी समजा कुणाला आतापर्यंत नाही लक्षात आलेलं असेल तरी ते लक्षात घेता येईल. आपल्याला काय म्हणतात, दिलेल्या संख्येत आता संख्या आपल्याला लक्षात घेता येईल आणि अंक हा भाग लक्षात येईल. अंकांपासून संख्या तयार होत असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण आताचं जर उदाहरण घेतलं तर काय लिहिता येईल बघा, 123 ही आपल्याला संख्या दिलेली आहे. आता ही 123 संख्या आहे, पण 123 मधले अंक कोणते आहेत, 1, 2 आणि 3 असे अंक आहेत. मग आपल्याला काय सांगितलं, ह्या अंकांची बेरीज करायची आहे. अंकाची जर बेरजेला 3 न भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निश्चेष भाग जात असतो. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती येईल बघा. आता ह्यांची बेरीज करायची, 2 आणि 3 आणि 3 6. मग 3च्या पाड्या 6 आहे, 3 1 3 3 2 6. म्हणजे 123 ला 3 ने निश्चेष भाग जात असतो. आपल्याला हे लक्षात घेता येईल, 123 ला 3 ने निश्चेष भाग जातोय. आणि मग आपण जर अशी संख्या आली तर आपण त्या मूळ अवयव पाडत असताना त्या संख्येला आपण काय करणार आहे, 3 न भाग घालवायचा प्रयत्न करणार, म्हणजे किंवा त्यानं भाग जाणार आहे, आपण तो भाग घालवणार आहोत. ही जर संख्या आपली मग अशी दुसरं उदाहरण बघितल्यासारखी जर असेल 1 2 3 4, आपण म्हणजे समजून घेण्यासाठी संख्या घेतोय, आपल्याला फक्त अंक कसे आहेत हे महत्वाचं आहे. आता ह्या जर संख्येचा विचार केला तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या अंकांची बेरीज करावी लागेल. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 तर किती येते बघा, 4 आणि 3 7 8 9 1 10. मग 10 3च्या पाड्यात आहे का, 3 1 3 3 2 6 3 3 9 नाही. म्हणून ह्या संख्येला 3 ने निश्चेष भाग जात नाही. आपण भर कशावर देतो तो पण भाग बघा, निश्चेष म्हणजे भाग घालवल्यानंतर त्याची बाकी शून्य राहायला पाहिजे, तशी राहणार नाही. म्हणून ह्या कसोटीला आपण काय म्हणलेलं आहे, 3 ची कसोटी असं म्हणलेलं आहे. म्हणजे ही 2 ची कसोटी आपण काय बघितलं की ज्या एक संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यांपैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो. 3 ची कसोटी काय सांगितली बघा, जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निश्चेष भाग जातो. आपल्याला हे दोन कसोटी इथं बघता आलेले आहेत. म्हणजे 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी, 2 न काही संख्यांना भाग जात असेल तर त्याला 2 न भाग घालवायचा आणि 3 न ज्यावेळेस संख्यांना भाग जात असेल त्यावेळेस 3 न. पुढची कसोटी बघूया विद्यार्थी मित्रांनो, 5 ची कसोटी. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यांपैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला 5 ने निश्चेष भाग जातो. आता ह्या व्याख्येत सुद्धा आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, आपण आता बघितल्याप्रमाणे एकक स्थानी आपल्याला माहित झालेलं आहे. एकक स्थानी 2 च्या कसोटीच्या वेळेसच माहित झालेलं होतं. जी शेवटचा अंक असेल संख्येतला तो काय असतो, त्या संख्येची एकक स्थान असतो. आणि मग आपल्याला जर इथं एखादी संख्या दिलेली आहे तर त्या संख्येतलं एकक स्थान आपल्याला ओळखता येईल. तर काय 1 2 3 4 5 0, तर एकक स्थानी अंक कोणता येतो बघा, तर एकक स्थानचा अंक कोणता आहे, 0. हा एकक स्थानचा अंक असतो. शेवटचा जो अंक आहे तो एकक स्थानचा अंक असतो. म्हणजेच आपल्याला व्याख्येत काय सांगितलं, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, 0 असलं तरी चालेल, किंवा जर आपण एका दुसरी संख्या अजून बघूया बघा इथं खाली, किंवा 5, म्हणजे इथं एकक स्थानी 5 आहे. आता हे धरायचं नाही, हे दशक स्थानचं आहे, त्यामुळे आपण नवीन संख्या लिहिली तेवढ्यासाठी. इथं काय आलं, 5 आलं. जर एकक स्थानी पुन्हा 5 असेल तर अशा संख्येला 5 ने निश्चेष भाग जात असतो. एक तर 0 पाहिजे एकक स्थानी किंवा 5 पाहिजे. आधीच्या संख्या कोणती जरी असली तरी चालेल, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यातली कुठली जरी असेल तरी पण पहिल्या संख्यांचा इथं काही प्रभाव पडणार नाही. फक्त 5 न भाग जायचा असेल तर काय असलं पाहिजे, शेवटच्या एकक स्थानी किती असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. हा भाग आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. ह्याला आपण 5 ची कसोटी असं म्हणत असतो. त्यानंतर 10 ची कसोटी. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, आता इथं मात्र 10 न भाग जायचा असेल निश्चेष, तर एकक स्थानी 0 असला पाहिजे, तरच 10 न काय होणार आहे, तिथं निश्चेष भाग जाणार आहे. म्हणजे आपल्याला एकक स्थान हा सुद्धा भाग महत्वाचा आहे तिथं लक्षात ठेवण्यासारखा. आणि मग कोणता अंक असल्यावर कोणत्या संख्येने जातो. आता मग मूळ संख्या काय, म्हणजे त्याची सुद्धा आपल्याला इथं गरज पडणार आहे, कारण मूळ अवयव शोधायचे. म्हणजे मूळ संख्या असेल तरच आपण मूळ अवयव शोधणार आहोत. म्हणून मूळ संख्येची सुद्धा आपण इथं व्याख्या लिहून घेतलेली आहे, की जेणेकरून आपल्याला ती सुद्धा व्याख्या लिहिता आली पाहिजे. जर तुमच्याकडं वह्या असतील तर त्या वह्यामध्ये कसोट्या ऑलरेडी आधी जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा तुम्ही आता सुद्धा त्या कसोट्या लिहा, त्या पाठ करा किंवा त्या लक्षात ठेवा, त्याच्यावरनं सराव करा. हा भाग तुम्ही जोपर्यंत गणित अभ्यासणार आहात तोपर्यंत हा भाग आपल्याला महत्वाचा असतो. त्यावेळेस कसोट्या विचारल्या जात नाहीत, पण त्याचं जे उपयोजन आहे म्हणजे वापर जो आहे तो वापर सांगितलेला असतो. त्यामुळे हा अतिशय भाग महत्वाचा आहे. कसोट्या आपलं माहित असणं, मूळ अवयव माहित असणं. आता मूळ संख्या किंवा मूळ आपल्याला अवयव म्हणजे मूळ संख्यातून मिळवायचे असतात. ज्या संख्यांना तीच संख्या तसेच 1 ने भाग जात असेल तर अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे अशा संख्या ज्या आहेत ज्यांना फक्त तीच संख्या आणि 1 न भाग जातो. उदाहरणार्थ काय बघा, पहिली संख्या काय घेता येईल, 2. 2 ही अशी एकमेव सममूळ संख्या आहे की ती 2 आणि
1 न भाग जाणारी संख्या आहे. त्यानंतर पुढची मूळ संख्या येणार आहे 3 येणार आहे. ही पण मूळ संख्या आहे, कारण 3 ला पण 3 न भाग जातो आणि 1 न भाग जातो. 1 ने प्रत्येक संख्येला भाग जात असतो. आपण जर टिप म्हणून जर लक्षात ठेवायचे असेल तर काय लक्षात ठेवता येईल, 1 ने प्रत्येक संख्येला भाग जात असतो. त्यामुळे 1 ने 1 ला तर जातो, पण 1 न सगळ्या संख्येला भाग जातो. 2 ला जाईल, 3 ला जाईल म्हणून, आणि त्या संख्येने गेला पाहिजे, म्हणजे 3 न भाग गेला पाहिजे 3 लाच. त्यानंतर जर आपण 4 ही संख्या घेतली तर काय होईल बघा, 4 ही मूळ संख्या आपल्याला घेता येईल का? तर 4 ला 4 सोडून अजून कशाने भाग जातोय का? तर जातोय. कशाने जातोय? 2 न भाग जातोय. म्हणून आपल्याला 4 ही मूळ संख्या घेता येत नाही. त्यानंतर पुढची संख्या काय? 5 आहे बघा. 5 ला कशाने भाग जाते का? 1 न जाते का? त्याच्या खालच्या संख्या फक्त बघायच्या असतात. 1 न जातोय का? जातोय. मग आपल्याला काय म्हणलेलं, 1 न पण गेला पाहिजे आणि त्याच संख्येने गेला पाहिजे, बाकी कुठल्या संख्येने गेला नाही पाहिजे भाग. 2 न जातोय का? बे1 बे, बे2 4, बे3 6 नाही जात. 3 न जातोय का? 3 1 3, 3 2 6 नाही जात. म्हणजे 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर 6, जर आपण 6 संख्या घ्यायची ठरवली तर काय लक्षात घेता येईल बघा, 6 ला आता 2 न जातोय, बे3 6 जातोय. एका जरी संख्येने मागच्या जात असेल तर ती मूळ संख्या नाही. मग पुन्हा आपल्याला पुढची संख्या घेता येईल 7. 7 ला जातोय का? कुठल्या संख्येने नाही जात. 8 ला जातोय का? तर जातोय. 2 न पण भाग जातोय आणि 4 न पण भाग जातोय. बेचोक 8, 4 2 8, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. त्यानंतर 9, 9 ला भाग जातोय कशाने? 3 न जातोय. 3 त्रिक 9 म्हणून 9 पण नाही. 10 ला 2 न जातोय, 5 न जातोय म्हणून 10 पण आपल्याला मूळ संख्या घेता येणार नाही. त्यानंतर 11, जे विद्यार्थी स्कॉलरशिपला आहेत बघा त्यांना माहित असेल की ह्या मूळ संख्या सगळ्या आपल्याला पाठ पाहिजे 100 पर्यंत. प्रत्येक गटातल्या किती संख्या असतात, म्हणजे पहिल्या गटात 1 ते 10 मध्ये 4 संख्या आहेत, 11 ते 20 मध्ये किती आहेत. स्कॉलरशिपला किंवा बुद्धिमत्तेला सुद्धा असे प्रश्न विचारलेले असतात. 12 ला भाग जाते 2, 4, 3, 6 म्हणून 12 येणार नाही. त्यानंतर 13 येईल. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. ह्या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे 2 ला फक्त 2 जातो, 3 ला 3 न जातो, 5 ला 5 न जातो, 7 ला 7 न जातो. म्हणजे ज्या संख्यांना पुन्हा दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जाणार नाही अशा संख्यांना आपण काय म्हणलेलं असतं? मूळ संख्या म्हणलेलं असतं. प्राईम नंबर. दीज आर द प्राईम नंबर्स म्हणून आपण ह्यांना मूळ संख्या असं म्हणलेलं असतं. आता ह्या संख्या आपण काढल्यानंतर किंवा आपण मूळ संख्या लिहिल्यानंतर मग आपल्याला काय करता येईल बघा, हे जे अवयव आहेत ते अवयव पाडता येतील. आपण बघूया की अवयव पाडण्यासाठी आपल्याला पहिले जे उदाहरण दिलेलं आहे प्रॉब्लेम सेट 3.3 मध्ये, तर आपल्याला बघता येईल की ते उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल. पहिलं प्रॉब्लेम सेट मध्ये एक्झाम्पल काय दिलं? फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट एक्झाम्पल इज 8000. म्हणजे पहिली संख्या जी दिलेली आहे ती काय दिलेली आहे? 8000 दिलेली आहे. आपल्याला बघता येईल बघा पहिली संख्या आपल्याला कशी सोडवता येईल. आता आपल्याला क्यूब रूट शोधायचंय. क्यूब रूट म्हणल्यानंतर आपल्याला कर्णी चिन्ह काढून तिथं काय पाहिजे? 3 पाहिजे त्याचा कोटी, आणि मग इथं कर्णीत आपल्याला लिहिता येईल 8000. आता ह्याचं आपल्याला घनमूळ काढायचंय. घनमूळ काढत असताना काय लक्षात घ्यायचं बघा, वर्गमूळ काढत असताना, घनमूळ काढत असताना इथं जर समान 3 संख्या असतील तरच आपल्याला त्याचं घनमूळ काढता येत असतं. आता इथं आपण काय करूया बघा, 8000 जे आहे ते 8000चे आपल्याला अवयव पाडता येतील, मूळ अवयव. कशा मूळ अवयव पाडत असतो आपल्याला ते बघता येईल बघा. आपण 8000 असं लिहायचं उजव्या बाजूला आणि अशा रेषा मारून घ्यायच्या. आता इथं अशा रेषा मारल्यामुळे काय होतं बघा, आपल्याला भाग घालवायचे. आता सुरुवातीपासून भाग घालवायचा. म्हणजे आपण पहिल्यांदा कशाचा भाग बसेल बघा आपल्याला, आपण माहित आहे 2 ची कसोटी. इथं 2 च्या कसोटीचा जर विचार केला तर आपल्याला 2 न भाग जातोय. मग आपण इथं पहिल्यांदा 2 न भाग घालूया. 2 न जर भाग घालवला तर काय होईल? बे1 बे, बेचोक 8. 4 चा भाग बसला आपल्याला इथं, म्हणजे इथे बेचोक 8 आपण इथे 4 लिहिणार आहे आणि ते 3 शून्य आहे तसे ऍज इट इज 1 2 3. त्यानंतर पुन्हा अजून खाली रेष सोडायची. त्यानंतर पुन्हा अजून कशाने भाग जाते? जोपर्यंत 2 न भाग जाते तोपर्यंत 2 न कंपल्सरी घालवायचाच भाग. इथं नेहमी लक्षात घ्यायचं. ज्यानंतर 2 ची कसोटी संपेल किंवा 2 च जाईल, भाग जायची गरज नाही, त्यावेळेस मग मात्र आपण पुढच्या संख्येने घेत असतो. पुन्हा काय होईल? बे दोन्ही 4. इथं लगेच आपल्याला भाग घालवता येईल. बे दोन्ही 4, 2 आणि 3 शून्य आहे तसे. त्यानंतर आणखीन एक रेष सोडून घेता येईल आपल्याला. पुन्हा अजून 2 नच भाग जातोय. बे1 बे 1000 1000 म्हणजे काय मिळेल बघा, 2 2 गुणिले 2. आता इथे 1000. आता 1000 ला सुद्धा आपल्याला इथे भाग घालावा लागत असतो. वर घेऊया आपण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं भाग घालवत आणलेला आहे 250 पर्यंत. म्हणजे इथं 2 न भाग जातो म्हणून 2 न घालवला. 8000 च्या निम्म 4000, 4000 च्या निम्म 2 न भाग जातो म्हणजे निम्मी संख्या करतोय. 4000 च्या निम्म 2 1 500 250. आता इथं पण आणखीन आपल्याला
2 भाग बसतो बघा, आपण इथं लिहिलंय आणि मग खाली काय लिहिलं बघा इथं 250 निम्मे 125. तसं पण लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा भाग घालून लिहिलं तरी पण चालेल. म्हणजे काय मिळालं आपल्याला 125. आता इथं मात्र लक्षात घ्यायचं आपल्याला, इथं भाग जे आपला आहे तो बदलणार आहे. आता इथं काय लक्षात घेता येते बघा, आपल्याला 125 आहे, 125 ला 2 भाग जातोय का, कसं लक्षात घेता येणार आहे, एकक स्थानी 0 2 4 6 8 पैकी एखादा अंक आहे का, जसं इथं 0 होतं, इथं 0 आहे, 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 मग आपण 2 भाग घालवला. मग इथं आता एकक स्थानी काय 5 आहे बघा. मग जर एकक स्थानी 5 असेल तर मग आता 3 भाग जाते का बघायचं. 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला, जातोय का 3 नाही जात. त्यानंतर 5 ची कसोटी, 5 ला भाग जातोय का, तर जातोय. 5 न कसा भाग जातोय, जर संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 न निश्चेष भाग जात असतो. तसं आता इथे 5 न निश्चेष भाग जाईल इथं आपल्याला, आणि मग इथं काय लिहिता येईल बघा, इथं जाणारा मात्र भाग आता काय असेल, 5 न असेल. इथं आपण 5 न भाग घालूया. 5 दोन्ही 10 आणि खाली उरले 2, 5 5 25. आणखीन 5 आलेला एकक स्थानी, अजून 5 न भाग जाईल. 5 आणि 5 5 25, पुन्हा 5 न भाग जाईल. 5 1 5 आणि फायनल आपले किती येईल, 1. जोपर्यंत आपल्याला इथे 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला तो भाग घालवावा लागतो. म्हणजे 8000 चे जे मूळ अवयव आपल्याला शोधायचे असतील तर 8000 चे मूळ अवयव आपल्याला कशा पद्धतीने मिळाले बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, हे 6 वेळेस गुणिले 2 आणि 3 वेळेस गुणिले 5. तर आपल्याला ते लिहिता येतील बघा. 8000 चे जे अवयव आहेत त्या 8000 चे अवयव आपल्याला लिहिता येतील. ते सुद्धा आपल्याला कसं लिहावं लागतं, करणीतच लिहावं लागतं. म्हणजे जे काही आहे, आता आपण पुस्तकात काय केलं, अवयव पाडून पुन्हा शेवटच्या पायरीमध्ये करणी टाकलेलं आहे. पण वास्तविक पाहता हे आपल्याला काय करावं लागतं, ज्यावेळेस घनमूळ काढायचं आहे त्यावेळेस ह्या सगळ्या किमती ज्या आहेत त्या सतत करणीत लिहून टाकायच्या आहेत. आपण गुणिले 2, आता 2 किती वेळेस आलेला आहे आपल्याला बघता येईल, 1 2 3 4 5 6. तर इथं 6 वेळेस आपण 2 लिहूया, आपल्याला येईल 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 वेळेस झालं. 6 वेळेस लिहिलं बघा आपण, 1 2 3 4 5 6. आणि 5 किती वेळेस लिहायचं आपल्याला, 3 वेळेस लिहायचंय. 5 गुणिलेच लिहायचंय गुणिलेच्या स्वरूपात, गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, सारखं दिसण्यासाठी हे पण गुणिले 5. तर साधारणतः आपल्याला ह्या पायरीमध्ये काय आले बघा, लक्षात घेता येईल, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आपल्याला इथं थोडं गॅप टाकता येईल, पण अजून कन्फ्युजन नको तुमचं. तर हा भाग लक्षात घेता येईल आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले अवयव आपल्याला अशा पद्धतीने मांडून घेता येतील, करणीतच मांडता येईल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, हे 2 6 वेळेस आलेलं आहे आणि 5 3 वेळेस आलेला आहे, आपण मांडून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ज्यावेळेस आपण घनमूळ काढत असतो त्यावेळेस घनमूळ काढत असतानाचा आपल्याला नियम काय सांगता येईल बघा. घनमूळ काढत असतानाचा नियम काय आपल्याला, आता इथं कोटी किती आहे बघा, आपण काय लक्षात ठेवायचं, इथं कोटी जर 3 असेल तर 3 संख्यासाठीच एक संख्या बाहेर येणार. म्हणजे जरी इथं जेवढी कोटी असते तेवढ्या संख्येसाठी एक संख्या बाहेर येत असते. म्हणजे आपल्याला इथं बघा किती दिलेले आहेत, 2 ची हा एक गट आपला बाहेर निघेल घनमुळातून, ह्याला घनमूळ म्हणतो. हा 3 चा एक गट आहे, म्हणजे आपल्याला इथं खाली लिहिता येईल एक गट, त्यानंतर हा 3 चा एक गट बाहेर निघेल आणि 5 चा एक गट बाहेर निघेल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल बघा, ह्याला बरोबर चिन्ह करून, ज्यावेळेस बाहेर निघणार आहे त्यावेळेस आपण काय लिहिणार आहे, त्याला करणी लिहिणार नाही. म्हणून बरोबर काय लिहिता येईल, बरोबर 2 गुणिले पुन्हा आणखीन एकदा 2, पहिला 2 चा गट बाहेर आला, पुन्हा दुसरा 2 चा गट आला, गुणिले 5. मग हे आता घनमुळाच्या बाहेर आपल्याला लिहायला चालतंय. म्हणजे जोपर्यंत आपण ते बाहेर घेत नाही तोपर्यंत आपण ते करणीच्या चिन्हामध्येच लिहायचंय, आणि ज्यावेळेस आपण ते बाहेर घेऊ त्यावेळेस आपल्याला करणीच्या चिन्हाच्या बाहेर लिहिता येईल. म्हणून ह्यांचा आपल्याला गुणाकार करायचा, 2 दोन्ही 4, 4 पंचे 20, म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा 20. म्हणून फायनल आन्सर आपलं काय लिहिता येईल आपल्याला,
करणीत 8000 बरोबर 20. हे आपलं काय असेल, फायनल आन्सर असेल. म्हणजे फायनल शेवटचं जे उत्तर आहे आपलं, ते अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल. आपण त्या उत्तराला असे चौकोन वगैरे घनमुळे काढण्याची पद्धत आहे, प्रकार आहे. ह्या घनमुळ काढत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय बघा, हे अवयव पाडता येणं हा भाग महत्वाचा आहे. आपल्याला जर मूळ अवयव पाडता आले तर ते मूळ अवयव आपल्याला त्या करणीमध्ये ठेवता येतात. आणि 3 साठी एक संख्या बाहेर, 3 साठी एक संख्या बाहेर आणि 3 साठी एक संख्या बाहेर, असं करून आपल्याला काय करता येतं, त्याचे घनमूळ काढता येत असतात. तर ठीक आहे, 729 चे घनमूळ काढा. आपल्याला दुसरा जो प्रश्न आहे तो काय, 729 चे घनमूळ काढा. आता इथं 729 चे घनमूळ काढत असताना सुद्धा आपण काय करतोय बघा, मगाशी जर सोडवलेलं होतं अगदी आपण त्याच पद्धतीनं हे सोडवणार आहोत. आपल्याला काय करता येईल, इथं 729 लिहिता येईल, 729. आणि मग ह्याला आपण जे अशा पद्धतीने रेषा मारणार आहे त्याचा उद्देश काय, तर आपल्याला मूळ अवयव शोधायचे असतात. पहिला आता अवयव बघा, आपल्याला भाग किती जाईल, 2 न भाग जातो का, जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर 2 न, मग त्यापैकी एखादा अंक नाही, मग इथं 2 न भाग जाणार नाही. 3 ची कसोटी काय सांगते, ह्या अंकांची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. 7 आणि 2, 9, 9, 18 म्हणजे 3 न भाग जातो. म्हणजे आपल्याला इथं 3 ची कसोटीचा उपयोग करता येईल आणि आपण इथं 3 न भाग घालूया. काय येईल बघा, 3 दोन्ही 6, खाली उरला 1, 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9, 243. पुन्हा अजून बघायचं आपल्याला, अजून किती न भाग जातोय बघायला, 6 आणि 3 9, अजून पण 3 न भाग जातोय, अजून 3 आपल्याला इथे लिहायचं आणि 3 न भाग घालवायचा. 3 8 24, 3 1 3 म्हणजे किती आलं, 81 आलं. त्यानंतर आता बघायचं आणखी 3 न भाग जातोय का, जोपर्यंत 3 न भाग जातोय तोपर्यंत 3 न भाग घालवायचा. शक्यतो मूळ अवयव शोधत असताना लहान संख्या जेवढा भाग जाईल तेवढा घालवायचा. 3 अजून भाग जाते कारण 8 आणि 1 ची बेरीज 9 येते. किती येईल बघा इथे, 3 दोन्ही 6, खाली उरले 2, 3 7 21. आता राहिलं 27. आता 27 ला 3 न भाग जातोय का बघा, जातोय. 7 आणि 2 9, 9 येत असल्यामुळे पुन्हा 3 न भाग जाईल. अजून इथं आपल्याला लिहिता येईल 3, 3 9 27, पुन्हा 9 आलं. आता 9 ला 3 न भाग जातोय का, तर आता सगळ्यांच्या लक्षात घेता येईल भाग जातोय, पुन्हा 3 न भाग घालवायचा. 3 त्रिक 9 आणि जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत आपण भाग घालवायचं असं म्हणलेलं होतं. आता इथे किती भाग जाईल, पुन्हा 3 न भाग जाईल, 3 3 1 3. म्हणजे आपल्याला हे जे मूळ अवयव आहेत ते मूळ अवयव इथे मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असे 729 चे मूळ अवयव पडत असतात. जर आपल्याला यांची खात्री करायची असेल तर ह्यांचा गुणाकार आपल्याला 729 आला पाहिजे. आपल्याला लिहिता येतील बघा 729 चे मूळ अवयव. आपल्याला जे दिलेलं आहे किंमत, त्यातच आपल्याला ती किमती लिहिता येतील बरोबर, म्हणून खाली लिहिता येईल आपल्याला. 729 च्या जागी आता किती लिहिता येईल आपल्याला, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 729 चे जे अवयव मिळाले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 इथे लिहिता आलेले आहेत करणीत. आणि आता आपल्याला करणीच्या बाहेर संख्या काढत असताना काय माहित आहे, 3 साठी 3 संख्यांसाठी एक संख्या आपल्याला बाहेर काढता येत असते. म्हणजे ह्या 3 संख्या आहेत, ह्या 3 संख्या आहेत, ह्या 3 संख्यांसाठी एक संख्या बाहेर काढता येतील. कारण इथे कितीचा 5 आहे आपला, 3 चा. म्हणजे ह्याची कोटी 3 आहे, 3 कोटी असेल तर जेवढी कोटी असेल तेवढ्या साठी एक अंक बाहेर येणार आहे. म्हणून आपल्याला खाली काय लिहिता येईल बघा, आता इथे करणी टाकायची आवश्यकता नाही. ज्यावेळेस आपण बाहेर अंक घेणार आहोत त्यावेळेस 3 गुणिले 3, कारण 2च गट पडले आपले म्हणून 3 गुणिले 3 लिहिता येईल. बरोबर आपल्याला किती मिळेल, 9. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असेल बघा, आपल्याला लिहून घेता येईल फायनल आन्सर. आपल्याला इथे काय करता येईल, दिलेली संख्या आहे शेवटी नेहमी लक्षात घ्यायचं, फायनल आन्सर आहे ते आपल्याला लिहावं लागतं. 729 चे घनमूळ बरोबर 9. आणि मग त्याला चौकोन वगैरे जर आपल्याला करायचे असेल उत्तराला फ्रेम. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरं उदाहरण सुद्धा सोडवता येत असतं. आपल्याला दुसरं उदाहरण आपण इथं सोडून बघितलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचं उदाहरण घेऊया बघा. पुढचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 343. तर हे उदाहरण आपल्याला वर्ड पेज वरती सोडवता येईल. 343 चे घनमूळ. इथं आपण काय करणार आहे, लगेच त्याची भाग घालवण्यासाठी 343 असं लिहिता येईल आपल्याला. इथं 343 चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. कसे अवयव पडतील बघा. आता इथं पहिल्यांदा आपण ज्या कसोट्या बघणार आहेत त्या काय करणार, पहिली 2ची कसोटी आपण बघणार. 2च्या कसोटीने भाग जातोय का बघा. तर नाही जाणार, कारण एकक स्थानी 0 नाही, 2 नाही, 4 नाही, 6 नाही, 8 नाही. आपल्या ज्या कसोटीत दिलेली ती संख्या होत्या त्या नव्हत्या. त्यानंतर आता 3 न भाग जातोय का तो बघणार. 3 न भाग जायचा असेल तर अंकांची बेरीज किती आली पाहिजे, 3च्या पटीत आली पाहिजे किंवा 3च्या पाड्यात आली पाहिजे. 4 आणि 3 7 आणि 3 10. मग 3च्या पाड्यात 10 आहे का, नाही, म्हणजे 3 न पण जाणार नाही. 5 न जातोय का, तर 0 किंवा 5 हे एक स्थानी नाही, म्हणजे 5 न पण जाणार नाही. आता आपल्याला काय करावं लागतं की ज्यावेळेस असं नसेल त्यावेळेस ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या बघाव्या लागतात. मग आता इथं 7 न भाग जातोय का, तर इथं आपण अशा काही असतात किमती की त्या 7 न भाग जाणाऱ्या पण मिळतात. तर 7 न इथं भाग जातोय. आपल्याला 7 न भाग घालवता येईल. जरी समजा आपली 7ची कोसोटी नसली तरी सुद्धा आपल्याला ज्यावेळेस 2 न जात नाही, 3 न जात नाही, 5 न जात नाही, त्यावेळेस त्याच्या दरम्यान येणारी एखादी संख्या जी आहे 7 वगैरे, तर आपल्याला असा भाग पण लक्षात ठेवावा लागतो. आपल्याला इथं किती येईल बघा, 7 चोक 28, 7 चोक 28, 28 आणि 6 34, म्हणजे इथं 6 राहिलं आणि संख्या 63 तयार झाली. म्हणजे 7 7 7 9 63. तर साधारणतः 7 9 63 झालं. त्यानंतर आपण पुन्हा 7 न भाग जाईल याला, आणि मग इथं लिहिलं आपण 7 7 7 49, पुन्हा 7 न भाग जाईल. अशा मोजक्या काही संख्या असतात की आपल्याला ते प्रॅक्टिसनं तुम्हाला येऊन जातील. आणि शेवटी किती येईल, 7 1 7, 7 1 7 येणार आहे आपल्याला. म्हणजे साधारणतः आपल्याला 343 चे अवयव काय मिळाले बघा, 7 गुणिले 7 गुणिले 7 असे अवयव मिळालेले आहेत. मग आपण लिहूया बघा काय ते. विद्यार्थी मित्रांनो, इथं 343 चे आपल्याला मूळ अवयव मिळालेले दिसत आहेत. 7 गुणिले 7 गुणिले 7 ह्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 343 येणार आहे. आता आपण हे कसं लिहिता येईल बघा. आपल्याला जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते आपल्याला कॉपी करून घेतल्यानंतर 343 च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं, 7 गुणिले 7 गुणिले 7 असं लिहायचंय. आपण लिहूया 7 गुणिले 7 गुणिले 7. आणि मग आपल्याला त्याचं घनमूळ काढत असताना आपल्याला काय माहित आहे बघा, 3 संख्यांसाठी एक संख्या बाहेर येत असते. इथं जेवढी कोटी आहे तेवढ्यासाठी 3 साठी एक संख्या बाहेर येईल. म्हणजे इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा, बाहेर 3 7 आहेत, म्हणजे इथं आपल्याला फक्त 7 लिहिता येईल. आता इथं मात्र आपण फक्त 7 लिहिणार आहोत. आणि मग आपल्याला काय करता येईल बघा, फायनल आन्सर जे आहे आपल्याला आपण कसं लिहित असतो, 343 चे घनमूळ बरोबर 7, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वजा 512, आता इथं लिहिताना त्याचे आपल्याला फॅक्टर कसे पाडता येतात बघा. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण अवयव पाडलेले बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, असं किती वेळेस आलेलं आहे आपल्याला, 9 वेळेस 2 आलेलं बघा. आपण जर हे बघितलं, हे 3 चा एक गट, हा 3 चा एक गट आणि हा 3 चा एक गट, 9 वेळेस 2 आलेला आहे. म्हणजे आपल्याला आता हे सोडवताना आपण कसं सोडवणार आहे बघा, वजा 2 गुणिले वजा 2. तर साधारणतः आपल्याला हे वजा असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी वजा चिन्ह वापरतोय, आपल्याला लक्षात घेता येईल. हे किती वेळेस आहे, 9 वेळेस वजा चिन्ह असल्यामुळे आपल्याला 9 वेळेस वापरता येईल. ते 3 4 5 6 7 8 9. तर साधारणतः हे आपल्याला 9 वेळेस लिहिता आलेलं आहे. आपण हे जे खोडून टाकू जेणेकरून आपल्याला स्पष्ट दिसतील त्या संख्या. 9 वेळेस आपण लिहिलेलं आहे हे. ठीक आहे. आता आपल्याला आपण आता सांगितलेल्या नियमानुसार काय 3 2 साठी 1 2 आपल्याला बाहेर घेता येईल. म्हणजे 3 2 साठी किती 2 आता इथं बाहेर येतील आपल्याला बघा, ह्या 3 2 साठी 1 2 बाहेर येईल
आणि ह्या 3 2 साठी 1 वजा 2 बाहेर येईल. सगळ्यासाठी वजा संख्या आपल्याला बाहेर येणार आहे, म्हणून बरोबर वजा 2. आता बाहेर आल्यामुळे कर्णी निघून जाईल, गुणुले पुन्हा वजा 2 पुन्हा गुणुले वजा 2. तर साधारणतः वजा गुणुले वजा गुणुले वजा अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आणि आपल्याला काय माहिती आहे, 3 हे वजा गुणुले वजा अधिक होईल आणि पुन्हा वजा, म्हणजे 3 वेळेस जर वजा असेल तर ते एकदा वजा राहणार आहे. समसंख्ये वेळेस असेल वजा चिन्ह तर ते धन होतं, आणि विषम संख्ये वेळेस असेल तर ते ऋण होतं. आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 किती होईल? 8 होईल. म्हणजे घनमूळ वजा संख्येचं घनमूळ असेल तर ते नेहमी त्याचं उत्तर वजा येणार आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपल्याला फायनल आन्सर काय लिहिता येईल बघा, बरोबर वजा 8. तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे फायनल आन्सर आहे त्या आन्सरला आपल्याला उत्तराला फ्रेम करता येईल, जेणेकरून आपल्या जे एक्झामिनर असतात आपण परीक्षेत लिहिल्यानंतर तपासताना त्यांना सोयीचं जावं म्हणून. तर साधारणतः आपण अशा पद्धतीनं घनमूळ काढत असतो. आपण हा पहिला प्रश्न बघितलेला आहे घनमुळाचा. त्यानंतर आपल्याला पुढचं जे आहे 32768 त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने अवयव तुम्हाला मिळवता येतील. ते तुम्ही मिळवून पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जो दुसरा प्रश्न आहे सिम्प्लिफाय, इथं काय दिलेलं आहे, अपूर्णांकामध्ये काय किमती दिलेल्या आहेत, आपण त्या किमती बघूया. सिम्प्लिफाय अपूर्ण. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण लिहून घेतलेलं कर्णित 27/125 चे तिसरे मूळ. आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आपल्याला कसं सोडवता येईल बघा, बरोबर आपण पुढच्या बाजूला बरोबर लिहू शकतो किंवा खाली पण बरोबर लिहिलं तर चालेल. आपण आयाची करणी आधी लिहून घेऊया. आणि मग ह्या 27 आपल्याला काय करायचे, अवयव पाडायचे. आता आपल्याला अवयव पाडायचे लक्षात आलेलं आहे, त्यामुळे आपण काय करूया, वरच्यावर अवयव पाडूया. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 दुसऱ्या पायरीत. तसंच 125 चे सुद्धा आपल्याला अवयव पाडता येतील. कशा 125 अवयव पडतील बघा, 5 गुणिले 5 गुणिले 5. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने अवयव पडतील. आणि आता आपल्या नियमानुसार काय, 3 3 साठी अंशातून 3 3 साठी 1 3 बाहेर येईल, आणि छेदातून 3 5 साठी 1 5 आपल्याला बाहेर येईल. आपण अजून एक इक्वेशन ऍड करूया, म्हणजे आपल्याला लिहिताना सुटेबल होईल. म्हणजे अंशाच्या ठिकाणी काय येईल बघा, आपल्याला 3, आणि छेदाच्या ठिकाणी किती येईल आपल्याला 5. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जो हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सोडवता येणार आहे. 3/5 असं, म्हणजे कर्णित 27/125 चे घनमूळ आपण कसं काढलेलं आहे बघा, 3 गुणिले 3 गुणिले 3 अंशाला छेदाला 3 5 गुणिले 5 गुणिले 5, आणि त्याचं वर्गमूळ काय आलेलं आहे 3/5. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं वर्गमूळ काढता येईल. आपण दुसरं पण उदाहरण बघूया बघा, 16/54 असं दिलेलं आहे आपल्याला. 16/54 लिहून घेऊया आपण हे दुसरं पण एक्झाम्पल. आपल्याला काही पटकन होण्यासाठी काही गोष्टी कॉपी करून घ्याव्या लागतात. 16/54. तर आता ह्याचे सुद्धा आपल्याला मूळ अवयव पाडता येतील. बरोबर काय लिहिता येईल बघा, बरोबर केल्यानंतर ॲज इट इज आपल्याला कॉपी करून घ्यावं लागेल. आपण कॉपी म्हणजे तुम्हाला सुद्धा असंच लिहायचं, जस्ट असं लिहायचं, फक्त आता कुठं बदल करायचं ते लिहायचंय. आता हे जे कसे अवयव पडतील बघा, 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2, म्हणजे 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. तसं इथं 3 चे सुद्धा अवयव कसे पडतील बघा, 54 आहे, म्हणजे 2 आधी भाग जात असणार. 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3, 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 दोन्ही 54. तर साधारणतः आपल्याला ह्याच्या अशा पद्धतीने अवयव मिळालेले आहेत. आता इथं काय लक्षात घेता येईल बघा, अंशात आणि छेदात सारखी किंमत आहे. मग आपल्याला काय करता येईल बघा, अंशातली आणि छेदातली जी किंमत आहे ते आपल्याला कॅन्सल करता येईल. कशी होईल कॅन्सल केल्यानंतर, कुठली किंमत कॅन्सल होईल, वर 2 आहे ते कॅन्सल झालं, खाली 2 आहे ते कॅन्सल झालं, बे एक बे हे कॅन्सल झालं. आणि आता शिल्लक किती राहते बघा, अंशाला 3 वेळेस 2 राहते आणि छेदाला 3 वेळेस 3 राहते. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, काय लिहिता येईल इथं, 2/3. तर आपलं जे फायनल आन्सर असणार आहे ते काय असणार आहे बघा, 2/3.
3 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आपल्याला हे फायनल आन्सर मिळून जाईल. म्हणजे अंश आणि छेद जरी असला तरी आपल्याला लिहिताना काही अडचण येणार नाही. हे आपण लक्षात घ्यायचं की 16/54 चे घनमूळ जर आपल्याला काढायचं असेल तर ते किती मिळणार आपल्याला 2/3. कसं मिळतंय बघा, 16चे मूळ अवयव पाडले आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 54 चे मूळ अवयव पाडले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. 2 आणि 2 कॅन्सल होईल आणि काय राहील किंमत 2/3 अशी आपल्याला किंमत राहिलेली दिसून येईल. तर आपल्याला 16/54 चे घनमूळ अशा पद्धतीनं मिळवता येत असतं. ठीक आहे. त्यानंतर 729 चे घनमूळ दिलेलं आहे एवढं असेल तर पुढची जी किंमत दिलेली आहे तर त्याचं घनमूळ किती आहे आपण बघूया. हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल. आपल्याला 729 चे घनमूळ आपण 9 बघितलेलं होतं. आपण ते घेऊया उदाहरण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. 729 चे घनमूळ 9 आहे तर करणीत 0.000 729 चे घनमूळ किती. आता हे काय उदाहरण ऑब्झर्वेशन पण आपल्याला सोडवता येईल. तरी पण आपण हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवलं जातं ते बघूया. आपल्याला हे याची किंमत मिळवायची म्हणून हे उदाहरण आपण आहे असं कॉपी करून घेतलं खाली सोडवण्यासाठी. आणि मग आपल्याला करणीतली जी किंमत आहे ती करणीत आपल्याला काय करावं लागेल बघा, अंश आणि छेद या स्वरूपाने लिहावी लागेल. म्हणजे 729 आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात कसं लिहितो बघा, डेसिमल सरकवायचे. आपल्याला किती डेसिमल सरकवायचे 729 येण्यासाठी 1 2 इथं लक्षात घेता येईल 3 4 5 6 म्हणजे 1 वर खाली किती शून्य देता येतील आपल्याला 6. 1 2 3 4 5 6 असे शून्य देता येतील. त्यावेळेस ही डेसिमल सरकून काय होईल बघा 729 अशी किंमत आपल्याला दिसून येईल. तिथं 729 छेद 6 डेसिमल आपण शून्य दिलेले आहेत. इथं काय केलेलं आपण, हा जो डेसिमलचा शून्य आहे इथला जो शून्य आहे हा डेसिमल कुठं सरकवला आपण 1 2 3 4 5 6 आणि आपल्याला डेसिमल सरकवताना काय नियम पाळायचा असते, जेवढी शून्य आपण उजव्या बाजूला सरकवले तेवढी शून्य आपण छेदाच्या संख्येवर द्यायची असते. आणि एखाद्या संख्येला काही छेद नाही म्हणजे तिथे किती छेद असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे आपल्याला आता इथे जे मिळालेली किंमत आहे किती किंमत मिळते बघा, एकक दशक शतक हजार दशक लक्ष दशलक्ष म्हणजे 10 लाख आहे. एकावर 6 शून्य आहेत. म्हणजे एकावर जर 6 शून्य असतील तर घनमूळ काढताना काय मिळतील बघा 6/3 म्हणजे 2 शून्य असतात. हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून 729 आपल्याला घनमूळ दिलेलं आहे ते आपण 729 घनमूळ आपलं किती येणार आहे 9. आणि मग छेद किती लिहिता येईल आपल्याला, पहिल्या 1 लिहिला आणि 3 शून्यासाठी 1 शून्य आणि दुसऱ्या 3 शून्यासाठी 1 शून्य म्हणजे किती मिळालं 9/100 असं मिळालेलं आहे. आणि मग हे जर आपल्याला डेसिमल मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला किती लिहावं लागतं 0.09 म्हणजे इथं 2 शून्य आपल्याला ऍड झाले. 2 शून्य काढले तर आपण हा डेसिमल मागे सरकवलेला आहे. म्हणून आपल्याला ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर फायनल आन्सर काय लिहिता येईल बघा 0.09 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रकरणामध्ये आपण सराव संच प्रॅक्टिस सेट 3.3 अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये पहिला आणि दुसरे दोनच प्रश्न होते, त्यामुळे हा आपला सोपा प्रश्न प्रॅक्टिस सेट झालेला आहे. आपल्याला जो पुढचा आहे अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ अ ट्रँगल मध्यगा आणि शिरोलंब आणि मध्यगा हे जे पुढचं प्रकरण आहे आपल्याला त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा ह्या प्रकरणाचा आपण पुढच्या तासाला अभ्यास करणार आहोत.